नमस्कार मित्रांनो, मी संतोष गुडेकर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. ते म्हणजे अर्थातच आपली हक्काच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे संतोषची भटकंती. मित्रांनो, गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं की आपण सगळे मुंबईचे गणपती कव्हर केले होते, सगळ्यांचं दर्शन घेतलं होतं. मात्र आज आपण आलो ते म्हणजे पुण्याला, आणि पुण्याचे जे काही 5 मानाचे गणपती आहेत, त्याच्यानंतर दगडूशेठ हा गणपती आहे जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. पुण्यामध्ये दगडूशेठ तर लालबागचा राजा हा मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे, आणि त्यासाठीच आपण आज आलो आहे ते म्हणजे पुण्यामध्ये. आणि पाहूयात ते म्हणजे आज दुपारपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण इंटायर ह्या परिसरामध्ये जितकेही गणपती बाप्पांची विसर्जन होणार आहेत ना, ते आपण आज दाखवणार आहोत तुम्हाला. तुम्ही आय होप एन्जॉय कराल अशी अपेक्षा. आणि आतापर्यंत 2 गणपती बाप्पा म्हणजे टोटल पुण्यामध्ये 5 मानाचे गणपती आहेत, आणि त्याच्यापैकी 2 गणपती बाप्पांचं आता या ठिकाणून आगमन झालेलं आहे, म्हणजे गेलेत निघून. आणि आता आपल्याला थोडासा उशीर झाल्यामुळे 3रा गणपती मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि ही गर्जना म्हणजे अशी यांचे एका गणपती बाप्पाचे 2-2, 3-3 पथक असतात या ठिकाणी, असं आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता तुम्ही बघू शकता की एक म्हणजे आता माझा आवाज कमी पडेल, पण आता आपण म्युझिक ऐकूया 2 तशा पद्धती. मंडळाला पुढे जाण्यासाठी रस्ता सोडा, रस्ता मोकळा करून द्या, रस्त्याच्या मध्यभागी थांबू नका. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करू नका. कृपया रस्त्याच्या दुतर्फा मागे सरकून उभे राहा.
गणपती जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे पुणेकरांचे सहर्ष स्वागत करीत आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद देत आहे. बोला गणपती बाप्पा.
फायनली आपण पुण्याचे गणपती पाहून झालेले आहेत आणि ते म्हणजे मानाचे 5 गणपती असतात पुण्यामध्ये. अनफॉर्च्युनेटली आपल्या पहिली आणि दुसरे गणपती पाहता नाही आले, पण तिसरा, चौथा आणि 5वा पाहता आला. आणि जे पुण्याची शान आहे जे म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई, हा मात्र गणपती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो खास मुंबईवरून. कारण की गेल्या वर्षी आपण मुंबईचे सगळेच व्हिडिओज आपण बनवले होते देवबाप्पाचे गणरायाचे. आणि खास म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचा आपण याची दही आणि याची डोळी आपण छान असं दर्शन घेतलेलं आहे. गंमत म्हणजे काय माहिती आहे का, जेव्हा आपण आहे ना लाईनीमध्ये उभा राहून जेव्हा दर्शन घेतो ना, तेव्हा इतक्या छान प्रकारे दर्शन नाही भेटत जितक्या छान प्रकारे आम्हाला. गर्दी भरपूर होती, पुष्कळ होती, पण गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि पुढच्या वर्षी लवकर या. ह्या जल्लोषामध्ये ना संपूर्ण पुणेकर ना एकदम म्हणजे जल्लोषामध्ये होता आणि खूप मजा आली आणि अफलातून गर्दी होती. जसे फिलिंग्स, जसे वेव्स आहेत ना मुंबईमध्ये आहेत ना क्रेज गणरायाचे, तसेच क्रेज आणि म्हणजे इनफॅक्ट जी वेव्स मला पाहायला मिळाले ना सेम हे पुण्यामध्ये देखील पाहायला मिळाले. त्याच्यामुळे जल्लोषात द्विगुणित झाला. दुपारी आलो, थकलो होतो, पण गणरायाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा एकदा जोश एकदम त्याच होशमध्ये आले. आणि आता पुन्हा आता निघालो ते म्हणजेच मुंबईच्या वाटेला आणि घरी आता निघालो आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओज नक्कीच आवडला असेल, म्हणजेच दगडूशेठ गणपती हलवाई. आणि तुमचं सगळ्यांचं सबस्क्रायबरचं मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की खूप दिवसाच्या नंतर मी व्हिडिओ बनवला आहे आणि सुरुवात पण केली गणरायाचं दर्शन घेऊन. त्याच्यामुळे सो सॉरी. आणि नवीन लोकांना देखील मी सांगतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडले असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि जमल्यास कमेंट्स करा. पुन्हा भेटू तशाच एका चांगल्या अशा युनिक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्यू, बाय.